चला आता काय बघितलं आपण, पोटेन्शियल बघितला, पॉवर बघितला, त्याच्यानंतर रेजिस्टन्स बघितला, रेजिस्टिव्हिटी बघितला, कंडक्टन्स बघितला, कंडक्टिव्हिटी बघितला, कॅपॅसिटन्स बघितला. कॅपॅसिटन्स साठी आपण लक्षात ठेवलं काय होता, एम्पियर स्क्वेअर सेकंदचा 4 kg मीटर स्क्वेअर. तेच मी इप्सिलॉन 0 मध्ये गेलो तर मीटरचा काय झाला, अजून एक्स्ट्रा आला, म्हणजेच काय झाला, एम्पियरचा स्क्वेअर सेकंदचा 4 kg मीटर क्यूब बनला. हे झालं माझं इप्सिलॉन 0. सिमिलरली आपल्याला कशाची गरज पडते, कॅपिटल जी चं. कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय होते, मीटर क्यूब अपॉन kg सेकंद स्क्वेअर. लक्षात ठेवावं लागेल, कारण की करेक्टनेस ऑफ इक्वेशन मध्ये सर्वात जास्त यूज होणारा कोणता टर्म आहे, कॅपिटल जी. दुसरा एक टर्म आहे, त्याचं नाव आहे प्लँक्स कॉन्स्टंट. त्याचं नाव आहे प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट म्हटलं तर काय, एच. प्लँक्स कॉन्स्टंट साठी काय, एच. ई इज काय, एच न्यू. न्यू याला काय म्हणतात, याला काय म्हणतात न्यू. न्यू म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी. न्यू म्हणजेच काय, तुमचा फ्रिक्वेन्सी. मग कॅपिटल एच इज इक्वल टू काय येणार आहे, ई बाय न्यू. ई म्हणजेच काय, एनर्जी. एनर्जी युनिट काय आहे, जूल. आणि न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी युनिट काय असतं, 1/सेकंद. बरोबर, 1/सेकंद. म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटरला निघून जाईल आणि काय भेटलं मला, जूल सेकंद. म्हणजेच काय भेटलं मला, जूल कसं लिहिणार आहे, kg मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर इंटू काय, सेकंद. सेकंद सेकंद गेट कॅन्सल. म्हणजे काय भेटलं मला, kg मीटर स्क्वेअर पर सेकंद. याच्या सारखाच एक क्वांटिटी आहे, त्याला आपण म्हणतो अँग्युलर मोमेंटम. सोबतच घेऊन टाकतो मग, अँग्युलर मोमेंट. त्याच्या सारखाच युनिट बनणार आहे अँग्युलर मोमेंटम. डायमेन्शन लिहिता येईल ना, अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय, एल. एल इज इक्वल काय असतं, mvr. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, mvr. म्हणजेच काय रे, kg. वेलोसिटीचं काय, मीटर पर सेकंद. आर म्हणजे काय, मीटर. म्हणजेच काय भेटलं आपल्याला, kg मीटर स्क्वेअर पर सेकंद. हे झालं अँग्युलर मोमेंटम. क्लिअर आहे, अँग्युलर मोमेंटम लागतं. दुसरं, स्पीड ऑफ ए लाईट. सर्वात जास्त युज होणारे क्वांटिटी, स्पीड ऑफ ए लाईट. स्पीड ऑफ ए लाईट म्हटलं कशाने दाखवतो आपण, सी ने. स्पीड आहे ना, तर युनिट काय म्हणणार आहे, त्यासाठी फॉर्म्युला यूज केला तो. त्यासाठी एक फॉर्म्युला यूज केला तो की सी इज काय, अंडर रूट ऑफ म्यू 0 इप्सिलॉन 0. हे जड शब्द आहेत, म्यू 0 इप्सिलॉन 0 हे जड शब्द आहेत. आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला माहिती आहे सी काय, स्पीड आहे. स्पीडचं युनिट काय म्हणतं, मीटर पर सेकंद. सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्टली आपण काय लिहितो, मीटर पर सेकंद. इप्सिलॉन 0 काढलेला आहे, म्यू 0 अजून काढलेला नाही. चला जायचं पुढे. ओके, नेक्स्ट आहे तुमचं. मग त्याच्यानंतर सर्वात जास्त यूज केला जातो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हा जो सिम्बॉल आहे यालाच काय म्हटलं जातं, इटा. यालाच काय म्हटलं जातं, इटा. मग हा कुठून आलेला आहे, फॉर्म्युला आहे एफ इज काय, 6 पाय इटा आर व्ही. काढायचं का आपल्याला, काय काढायचंय, इटा काढायचंय. देअरफॉर इटा इज इक्वल टू काय, एफ अपॉन हा 6 पाय डिवाइड ला आला, आर आणि व्ही डिवाइड ला आला. एफ म्हणजे काय, फोर्स. फोर्सचं युनिट काय येणार आहे, न्यूटन. आर म्हणजे काय, 6 पायचं बनणार आहे का, नाही. आर म्हणजे काय, डिस्टन्स आहे, म्हणजे काय मीटर. व्ही म्हणजे काय, स्पीड आहे, म्हणजे काय मीटर पर सेकंद आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटर म्हणजेच काय म्हणलं माझा, न्यूटन सेकंद अपॉन मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. चला न्यूटन कसं लिहितो आपण, kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि काय तुमचा सेकंद आहे आणि खाली काय तुमचा मीटर स्क्वेअर आहे. इथला एक मीटर, इथला एक मीटर, इथला एक सेकंद, इथला एक सेकंद कॅन्सल झाला. म्हणजे काय उरलं, kg मीटर सेकंद. kg मीटर सेकंद. यालाच प्रेमाने पॉइज म्हणतात. यालाच प्रेमाने काय म्हणतात, पॉइज म्हणतात. काय डाऊट आहे, यालाच प्रेमाने काय म्हणतात तुम्हाला, पॉइज. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी झालं. त्याच्यानंतर आहे मास डेन्सिटी. मग आहे पहिलं लिनियर मास डेन्सिटी. लिनियर आहे, लिनियर मास डेन्सिटी म्हणजे काय येणार आहे, कशाने दाखवला जातो, कशाने दाखवला जातो, लॅम्बडाने. लॅम्बडा जोड काय, मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ. लिनियर म्हणून काय, m/l करा. म्हणजे काय युनिट येणार आहे,
केजी अपॉन मीटर. केजी अपॉन मीटर. काय डाऊट आहे? केजी अपॉन मीटर. नंतर आहे एरियल. एरियल मास डेन्सिटी म्हणजेच काय रे? सिग्मा. म्हणजे काय? सिग्मा. सॉरी रो असं सिग्मा. सिग्मा सिग्मा काय येणार आहे? मास पर युनिट एरिया. मास पर युनिट एरिया. मासचं युनिट काय? किलोग्राम आणि एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. हे झालं काय? एरियल मास डेन्सिटी. नंतर काय? तुमची रेग्युलरची डेन्सिटी म्हणजे व्हॉल्यूम डेन्सिटी. म्हणजेच काय रे? रो. तो काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. जो झालाय ना आपला मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजेच काय? केजी अपॉन मीटर क्यूब. हे झालं लिनियर मास डेन्सिटी. नंतर आपण बघूया लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय होणार आहे? आता मासच्या जागी काय येणार? फक्त चार्ज येणार आहे. मासच्या जागी काय येणार आहे? चार्ज. चार्ज पर युनिट लेंथ. चार्जचं युनिट काय असतं? कुलम. आणि कुलमचं काय? आपण काय? लेंथ म्हणजे काय? मीटर. कुलम कसं लिहितो? एम्पियर सेकंद. आणि काय झालं तुमचं? मीटर. एम्पियर सेकंद मीटर. हे काय झालं तुमचं? लिनियर चार्ज डेन्सिटी. सिमिलरली काय मग? एरियल चार्ज डेन्सिटी. एरियल चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? चार्ज पर युनिट एरिया यायला पाहिजे ना. एरियल म्हटलं तर एरिया, लिनियर म्हटलं तर लेंथ, व्हॉल्यूम म्हटलं तर व्हॉल्यूमने डिवाइड करायचं आहे. मग चार्जचं युनिट काय? कुलम आहे. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे काय? एम्पियर सेकंद अपॉन मीटर. सॉरी मीटर स्क्वेअर बनवेल. मीटर स्क्वेअर. दिसतं का ते मोबाईल मध्ये एवढं अक्षर दिसतं? ओके. नंतर काय? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे काय होणार आहे? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. चार्ज युनिट काय? कुलम. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय? मीटर क्यूब. म्हणजे काय रे? एम्पियर सेकंद अपॉन मीटर क्यूब. काय डाऊट आहे? हे झालं तिन्ही सोपं झाले लक्षात ठेवायला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता बघूया स्ट्रेस स्ट्रेन. सगळं कंप्लीट करून घेऊ कारण की सगळे एकाच वेळेस बसून जातील. चला आता आपण बघतोय स्ट्रेस. काय बघतोय आपण? स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय रे? फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं युनिट काय येणार आहे? न्यूटन. आणि एरियाचं युनिट काय येणार आहे? मीटर स्क्वेअर. यालाच काय म्हणतो रे? पास्कल. मग आता कालच पाठ केले आपण पास्कल. पास्कल कसं लिहितो आपण? केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. काय डाऊट आहे? नंतर आहे तुमचं स्ट्रेन. नंतर आहे तुमचं स्ट्रेन. स्ट्रेन काय असतो? चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आता आपलं तर एवढं कळून चुकलेलं. काय कळून चुकले? चेंज इन डायमेन्शन. वरती पण डायमेन्शन, खाली पण डायमेन्शन. काय म्हणणार? युनिटलेस. स्ट्रेस कसं म्हणतो? सॉरी स्ट्रेन कसं असतो? युनिटलेस. युनिटलेस असेल तर काय बनेल? डायमेन्शन लेस. युनिटलेस असेल तर काय बनेल? डायमेन्शन लेस. काय डाऊट आहे? नंतर आहे तुमचं कॉन्स्टंट. नंतर आहे तुमचं कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असेल तर काय म्हणतो आपण? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आणि आपल्याला माहिती आहे स्ट्रेसचं युनिट काय असतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि स्ट्रेनचं तर नसतं. म्हणजेच काय लक्षात आलं? याचं पण युनिट काय आलं? पास्कल. याचं युनिट काय आलं? पास्कल. आणि पास्कल असेल तर काय बनलं आपला? केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. म्हणजे काय लक्षात आलं? स्ट्रेसचं आणि कॉन्स्टंटचं पास्कलचं युनिट काय भेटलं आपल्याला? सेम भेटलं. आपल्याला काय भेटलं? सेम भेटलं. काय डाऊट आहे? नेक्स्ट आता काय बघणार? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. आता जास्त काय विचार नाही करायचा. आपलं लॉन्जिट्युडनल काय? स्ट्रेस आहे. लॉन्जिट्युडनल जर मी स्ट्रेस म्हटलं तर काय येणार आहे? फोर्स अपॉन एरिया. म्हणजे तेच ना रे. स्ट्रेस म्हटलं तर काय येणार? पास्कल. आता डायरेक्ट लिहू शकतो आपण. काय पास्कल? कसं लिहितोय? केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. हे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस झालं. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय असतो? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. म्हणजे काय रे? मीटर अपॉन मीटर. म्हणजेच काय? युनिटलेस, डायमेन्शनलेस.
युनिट नाहीये आणि डायमेन्शन पण, आता मी प्रत्येक वेळेस लिहित बसणार नाहीये, युनिट पण नाही आणि डायमेन्शन पण नाही. लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस झाला. आता याच्यापासून काय येतोय, यंग्स मॉड्युलस. जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचं नाव काय आता, यंग्स मॉड्युलस. जो कशाने दाखवला जातो, कॅपिटल वाय ने. तो काय असतो, लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन. आणि माहित झालं, जो लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस आहे त्याचाच युनिट यंग्स मॉड्युलस जाणार आहे. लॉन्जिट्यूडनल स्ट्रेनचं युनिट काय आहे, पास्कल आहे. पास्कल असेल तर काय लिहितो मी इथं, केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं माझं, यंग्स मॉड्युलस झालं. नेक्स्ट आता काय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस जर मी म्हटलं तर काय, तर फोर्स अपॉन एरिया. म्हणजे जेवढे स्ट्रेस आहे सगळ्यांचं युनिट काय बनणार आहे, पास्कलच बनणार आहे. तर काय लिहिणार आपण, केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, फोर्स अपॉन एरियाच बनतो. त्याच्यानंतर काय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय लिहिणार, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. शाबास, इन व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूमचे युनिट काय येणार आहे, मीटर क्यूब. आणि आता पण काय, मीटर क्यूब. म्हणजे काय, नो डायमेन्शन नो युनिट, युनिटलेस अँड डायमेन्शन. लिहायची गरज नाही. नंतर आहे तुमचा काय, बल्क मॉड्युलस. काय आहे तुमचा आता, बल्क मॉड्युलस. ओके, यंग्स मॉड्युलस वाय ने दाखवला. बल्क मॉड्युलस कशाने दाखवतो आपण, बी ने, बीटा ने आणि के ने. तीन राहिले, बी, बीटा अँड के. हा, याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, काय लिहिणार, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. काय लक्षात आलं, स्ट्रेनचं काय बनतं का, नाही. फक्त जे काय ते कोणाचं बनणार आहे, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस. आणि स्ट्रेस असेल तर पास्कल. पास्कल असेल तर आपण काय लिहिणार, केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. एवढं वेळा बोलतोय तर पास्कल डोक्यात राहिलाच पाहिजे, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर काय, शेअरिंग वाले. आता काय, शेअरिंग स्ट्रेस आहे. शेअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. म्हणजेच काय, पास्कल. म्हणजेच काय रे, केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं, शेअरिंग स्ट्रेस. नंतर काय तुमचा, शेअरिंग स्ट्रेन म्हटलं तर काय रे, आता चेंज इन शेप होतो. काय तो, चेंज इन शेप अपॉन ओरिजिनल शेप. म्हणजेच काय रे, नो युनिट नो डायमेन्शन. स्ट्रेन जो येतो असतो ऍक्च्युअल मध्ये इथं किती येतो, टॅन थिटा येत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे अँगलचं ट्रिग्नॉमेट्रीचं डायमेन्शन बनत नाही, मग ते डायमेन्शन लेसच राहून देत. ठीक आहे. हा, नंतर काय मग तुमचं आता, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. कशाने दाखवतो रे, इटाने. आपण इटा आहे, पुढे गेला एका ठिकाणी आपण इटा घेतलाय ना, हा, इथं पण इटा आहे, तिथं पण इटा आहे, दोन्ही इटा सेम नाहीत. हा काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. याच्यामध्ये काय म्हणणार तुम्ही, याच्यामध्ये काय म्हणणार, शेअरिंग स्ट्रेस अपॉन शेअरिंग स्ट्रेस. म्हणजे परत एकदा काय लक्षात आलं, जे काय बनणार ते कोणाचं बनणार, पास्कलचंच बनणार. म्हणजेच काय लिहिणार, केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. जर तुम्ही लॉजिकली आणि मेंदू असल्यासारखं वागले तर तुमचे किती झाले, हे 3 आणि तिकडचे 3 3 3 म्हणजे किती झाले, 3 त्रिक 9, 3 चौक 12. सगळ्यांचं युनिट सेम भेटतं, पास्कल भेटतो. स्ट्रेन वाल्याचं बनणार नाही. एवढं फक्त आहे, सगळ्यांचं पास्कलच बनतं. हे कळालं सगळ्यांना, काय डाऊट आहे. काय काय बघितलं आपण, प्लँक्स कॉन्स्टंट सर्वात महत्वाचं आहे. काय फॉर्म्युला बनतो त्याचा, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम सेम युनिट सेम डायमेन्शन. अँग्युलर मोमेंटम आणि प्लँक्स कॉन्स्टंट युनिट कसं भेटणार मला, सेम भेटलं. नंतर स्पीड ऑफ ए लाईटचा काय फॉर्म्युला, सी ने दाखवलं जाईल. आणि नंतर काय, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे कशाने दाखवतो आपण, इटाने. म्हणजे काय, 6 पाय इटा आरव्ही. नंतर सगळे सिंपल ठेवलेत, लिनियर मास डेन्सिटी, एरियल मास डेन्सिटी, व्हॉल्यूम मास डेन्सिटी.
सिमिलरली काय केलं, चार्ज, लिनियर चार्ज डेन्सिटी, एरियल चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. काय करायचं होतं, लिनियर म्हटलं तर लेंथने, एरियल म्हटलं तर एरियाने आणि व्हॉल्यूम म्हटलं तर व्हॉल्यूमने काय करायचंय, डिवाइड करायचंय. मास म्हटलं तर वरती मास राहील, चार्ज म्हटलं तर वरती चार्ज राहील. चार्जचं युनिट काय असतं, कुलम असतं. कुलम कसं लिहितो, एम्पियर सेकंद लिहितोय, बरोबर की नाही. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं, स्ट्रेस. स्ट्रेस काय असतो, फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस काय असतो, फोर्स अपॉन एरिया. आणि स्ट्रेन काय असतो, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. मग आपल्याला बघितलं कॉन्स्टंट, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. काय डाऊट आहे, मग हे सगळे सेम सेम आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कोण भेटला आपल्याला, कोण भेटला, पास्कल वाला. स्ट्रेस, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, यंग्स मॉड्युलस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस, बल्क मॉड्युलस, शेअरिंग स्ट्रेस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, या सगळ्यांचं युनिट काय म्हणलं माझं, पास्कल. पास्कल कसं लिहिलं आपण, केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. काय डाऊट आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपण कॅपिटल जी चा फॉर्म्युला लक्षात ठेवला. काय तो, मीटर क्यूब केजी सेकंद स्क्वेअर लक्षात ठेवायचं आहे. आणि कॅपिटल एच, सॉरी एचचा फॉर्म्युला काय, प्लँक्स कॉन्स्टंट, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद. जर तुम्हाला अडचण येत असेल, याचं मी कसं लक्षात ठेवलं ते सांगतो. मी याला इमॅजिन करताना जूल सेकंद इमॅजिन करतो. ऑलवेज मी कसं इमॅजिन करतो, जूल सेकंद. एचचं युनिट काय असतं, जूल सेकंद. जूल तर माहिती आहे ना. आणि एच कडे होतं मल्टिप्लाइड मध्ये जातोय, म्हणजे 1 सेकंद काय होणार आहे, कमी होणार. जूलला फक्त 1 सेकंद काय केलं आपण, कमी केलं. जूल कसं लिहितो, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. त्याच्यातला 1 सेकंद गायब केला. काय झालं तुमचं, मग केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद. मग आपलं डायरेक्टली याच लक्षात राहिलं. कॅपिटल जी पण लक्षात राहिलं. इप्सिलॉन झिरो आठवते का, कॅपिटल सी आठवते का. सी म्हणजे कॅपॅसिटन्स काय असतो, एम्पियर स्क्वेअर सेकंदचा 4 केजी मीटर स्क्वेअर. आणि इप्सिलॉन झिरो मध्ये गेलो तर काय होतं तुमचा मीटरचा क्यूब. क्लिअर आहे. थांबू.